एक शिक्षक, त्यांचा मुलगा त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायचं ठरवतो आणि क्षेत्रही असं की त्या काळात त्या क्षेत्राविषयी फारशी आस्था कुणाला नव्हती आणि आज देखील नाही. परंतु त्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचं आणि त्या क्षेत्रात आपल्याला आवडतं म्हणून काम करायचं. आणि ही आवड त्या मुलाला अगदी 8-9 वर्षाचा असतानाच लागलेली. कारण 8-9 वर्षाचा असताना ह्या मुलाला प्राण्यांविषयी अतिशय आत्मीयता आली. त्यांच्यासोबत खेळणं, त्यांना घरी आणणं, त्यांच्यावर जर लागलेला असेल तर उपचार करणं. वडील शिक्षक होते, मुलाला लहान आहे आणि नाद असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. वयाबरोबर तो नाद सुटेल असं त्यांना वाटलं. पण नंतर हा मुलगा जसजसा मोठा व्हायला लागला तसतसा तो गावामध्ये साप पकडून आणू लागला, त्यांच्यासोबत खेळू लागला आणि नंतर जर ते जखमी असतील तर त्यांच्यावर उपचार करून तो त्यांना त्या निसर्गाच्या सानिध्यात सोडायला लागला. ज्यावेळेस ही गोष्ट त्या मुलाच्या वडिलांच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपला मुलगा काहीतरी वेगळ्याच वळणाकडे जातो. परंतु त्या मुलाला सापाविषयी एवढी आत्मीयता होती की त्याच्याविषयी विविध माहिती करायला लागला आणि त्या माहितीसाठी त्यानं शाळेची अख्खे पुस्तकं वाचून काढली. तरीही त्याचं समाधान झालं नाही. म्हणून त्या मुलानं शिक्षक असलेल्या वडिलांना सापाविषयी मला आणखीन माहिती जाणून घ्यायची म्हणून पुस्तकं मागितली. वडिलांनी विचार केला की मुलगा वाईट वळणाला जाण्यापेक्षा प्राण्यांकडे त्याचा कल आहे, म्हणून त्यांनी वडिलांनी ते पुस्तकं त्याला उपलब्ध करून दिले. मग त्याच्यावर त्याने अभ्यास केला आणि मग सुरू झाला वन्यजीव प्राणी पुनर्वसनाचा त्याचा प्रकल्प. तसा तो 1995 पासूनच या क्षेत्रात काम करायला सुरुवात केलेली होती. विविध प्राणी आणायचे, जखमी असतील तर त्यावर उपचार करायचा, ते सोडून द्यायचे. परंतु ज्यावेळेस ते प्राणी घरी आणायचे त्यावेळेस त्या प्राण्यांची दुर्गंधी व्हायची आणि शेजाऱ्या पाजाऱ्याला त्रास व्हायला लागला. त्याच्या कंप्लेंट्स येऊ लागल्या. आजूबाजूच्या घरांमध्ये जर समजा एखादा साप निघाला तर तो कदाचित त्याच मुलानं सोडला असावा असे आरोप देखील त्यावरती होऊ लागले. शिक्षक बापाचं येडपाट पोर म्हणून त्याला हिनवू लागले. नातेवाईक त्याला जवळ करत नव्हते, कुठल्याही कार्यक्रमामध्ये बोलवत नव्हते, कुणीही त्याला असल्यानं चौकशी करत नव्हती. हा काहीतरी वेगळाच मार्ग निवडतोय, त्याचं कारण काय तर हा सापाला पकडतो म्हणून त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला होता. पण अशा परिस्थितीत खंबीरपणे आधारवड म्हणून जे उभे होते पाठीशी ते म्हणजे शिक्षक वडील. त्यामुळे त्याने कुणाचीही पर्वा केली नाही आणि सुरू झाला सर्पदंतीचा प्रवास. तर नमस्कार, मी प्रवीण वडमारे आणि आपण पाहतायत A to Z रिपोर्ट. A to Zच्या एक भेटमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आजच्या एक भेटमध्ये आपले विशेष पाहुणे आहेत सिद्धार्थ सोनवणे आणि सृष्टी सोनवणे. तर आपल्या दोघांचे मी मनपूर्वक या सिरीजमध्ये स्वागत करतो. नमस्कार. लहानपणी मुलांना गोट्या खेळाव्याशा वाटतात, मुलांना विट्टीदांडू खेळावासा वाटतो किंवा मुलांसोबत काहीतरी वेगळे खेळ खेळावं शकतो. अशा वेळी तुम्हाला प्राण्यांची आवड कशी लागली? आणि माझे वडील प्राथमिक शिक्षक होते वारणी एका खेडेगावामध्ये. आणि त्या वारणीमध्ये आमच्या घराच्या एकदम समोरच आदिवासी भिल्ल समाजाचे लोक राहायचे आणि मी त्यांचे माझे मित्र ते असायचे. माझे पहिले मित्र तेच आहेत. आणि त्यांच्याबरोबर मी नदी नाले वाढ्याला खेकडे मासे आणि पकडायला जायचो. तर त्यावेळेस मला म्हणजे असं वाटत नव्हतं की मला याचा छंद लागेल, पण मला ते एक आनंद मिळायचा त्यातून की त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्याबरोबर फिरणं, त्यांच्याबरोबरचे ते शिकार करणं यातून मला खूप आनंद मिळायचा. आणि मी त्यात म्हणजे त्यांचा जो अनुभव आहे, त्यांच्या ज्या पद्धती आहेत त्या आत्मसात माझ्या नैसर्गिकरित्या आल्या. म्हणजे मला कोणी शिकवलेलं नाही, परंतु त्यांच्या सहवासात राहिल्यामुळं मी प्राण्यांच्या एकदम जवळ गेलो. त्या प्राण्यांच्या सवयी माहिती झाल्या, त्या प्राण्यांना कसं पकडायचं, त्यांना कसं हँडल करायचं हे लहानपणापासून उपजत असल्यामुळं आता मला प्राणी पकडायला, त्यांना अधिवासात म्हणजे त्यांना कसं हँडल करायचं याची मी कुठेही प्रशिक्षण घेतलेलं नाही, परंतु तो जो उपजत गुण आहे नैसर्गिक त्यामुळं मला ते एकदम साध्य झालेलं आहे. आणि प्राणी तुम्ही पकडत असताना मला वाटतं सृष्टीताई पण लहानपणापासून तुमच्या सोबतच प्राणी वगैरे पकडण्यासाठी येत होत्या किंवा त्या सापासोबत खेळायच्या? सृष्टी आणि मी बालपणाचे मित्र नसत. म्हणजे मी जेव्हा हे केलं म्हणजे माझ्या वडिलाची बदली झाली राक्षस भोनतांबा, हिचं गाव पण राक्षस भोनतांबा आहे, पण ही पण शिरूर कासार इथे राहायची आणि मी पण शिरूर कासारमध्येच. तर आमचं घर म्हणजे हिच्या एकाच लाईनमध्ये असायचं, पण माझं घर एका टोकाला आणि हिचं एका टोकाला असायचं. ही माझे नातेवाईकच म्हणजे. तर आमचं घरी येणं जाणं आणि लहानपणापासून मित्र असल्यामुळं आम्ही सोबतच असायचो. म्हणजे प्राणी निघू काही असो तरी आम्ही सोबतच असायचो. म्हणजे मैत्रीण असल्यामुळं एक चांगली मैत्रीण, म्हणजे लग्न होईपर्यंत आम्ही मित्रच आणि आताही मित्रच आहोत. सृष्टीताईला मला प्रश्न विचारायचा आहे की पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस त्यांच्यासोबत सापासोबत खेळायला सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला घरच्यांनी अडवलं नाही?
नाही, माझ्या घरचे पण कोणी सापाला भीत नव्हते, फक्त माझी आई घाबरायची. माझे वडील पण कधी घरात साप निघला तर काठीने त्याला बाहेर ढकलायचे. माझा भाऊ पण सर्पमित्र, त्यामुळे घाबरण्याचा कधी प्रश्नच आलाच नाही. आणि तुमच्या वडिलांना किंवा घरच्यांना कधी कळालं की तुम्हाला प्राण्यांची तुम्हाला आवड झाली किंवा त्याच्याविषयी आत्मीयता आहे? आता लहानपणापासून दोघं बरोबर आहेत, त्यामुळं सगळ्यांनाच माहिती होतं. आणि म्हणायचे माझ्या घरच्यांनी पण ही मुलगी आहे आणि हिला असं बंधनात ठेवलं पाहिजे असं कधीच वाटलं नाही. हा बरोबर असला की बिनधास्त राहायचे ते पण. त्यांना खात्री होती की हा बरोबर असला की हिला कुठलीच इजा नाही, त्यामुळं बिनधास्त होत होता मी. तुम्ही एका ठिकाणी असं म्हणालं होतं की वय वाढल तसं असं वाटलं होतं की सृष्टी माझ्यापासून बाजूला होईल, पण ती अधिक घट्ट मैत्री होत गेली. त्याचं कारण काय हे म्हणजे प्राण्यांविषयीची आत्मीयताच? नाही, म्हणजे माझ्यापासून म्हणजे तिचं आणि माझं असं प्रेम नाही आहे, पण एक मैत्री एवढी होती की आमच्या गावामध्ये की मी आता हिचं वयात आली, मी वयात आलेलो, पण आम्ही सोबतच असायचो. पण लोकांमध्ये असा समज झाला होता की यांचं खूप मोठं लफडं आहे, काहीतरी आहे. आणि त्याच्यामुळे असं झालं की नेमकं काय भानगडे. आणि ते लांब जाईल असं कधी वाटलं नाही, कारण तिचं ते मला वाटत होतं की लग्न झालं गेले संपला विषय, मैत्री काय संबंध नाही. परंतु असं नाही. आता मला सांगा की ज्यावेळेस तुम्ही आता हे साप पकडणे, खेकडे पकडणे मित्रांसोबत जात होतात, साप पकडून आणत होतात, वडिलांना हे कधी माहीत झालं? आणि आईचा पण सपोर्ट होता का या गोष्टीला? नाही, म्हणजे वडिलांनी मला कधी विरोध केला नाही, पण आईला मात्र त्याची खूप चिरड होती की हा भिलांच्या पोरात हिंडतोय, खेकडे मासे पकडतोय. आईने मला म्हणजे जर मी आलो ना तिकडून फिरून की मला अक्षरशः तुम्हाला सांगतो आमच्याकडे शेळ्या असायच्या, तर शेळ्याच्या दाव्याने हाणलेलं आहे आईनं. हो, की बाबा ह्या गोष्टी तू करतोस ना, तुझं शाळा बघ, शिक्षण बघ, आणि मग बाकीचं हे काय ते उद्योग बघायचे, हे असले भानभिकारणात करायचे नाही आणि ते सोडून द्यायचं. आणि तिला ते आवडत नसायचं म्हणून ते मारायचे. त्याचं ते साहजिक होतं. ती तिच्या बरोबर म्हणजे बरोबर होती की कुठलाही आई वडिलांना असं वाटत नसतं की आपलं लेकरू म्हणजे काहीतरी वेगळं होईल. पण माझ्या वडिलाला मात्र का आणि कुणास ठाऊक त्यांनी माझ्यावर कधीच बंधन लादलं नाही की तू काय करतोस, काय नाही, अभ्यास करतोस का नाही. मी वर्गातला सगळ्यात ढ विद्यार्थी होतो, पण मला त्यांनी अभ्यास कर असंही कधी म्हणले नाही. शिक्षक असून सुद्धा त्यांनी कधी आग्रह केला नाही की तुम्ही हेच केलं पाहिजे? अजिबात नाही. माझं जे छंद आहे त्याला मात्र त्यांनी खूप चांगला प्रोत्साहन दिलं. म्हणजे मला तर असं वाटतं की प्रत्येक पालकांना तसं केलं पाहिजे की आपण आपल्या मुलावर कधीच असं लादू नये. त्याला जी आवड आहे त्याची आहे त्याला मोकळं ठेवलं पाहिजे, आणि तेच माझ्या वडिलांनी केलं. बरं, सुरुवातीला जे 1995ला जे तुम्ही काम सुरू केलं, म्हणजे तुमच्या शिरूरमध्येच काम सुरू केलं, आणि काम सुरू केल्यानंतर प्राणी घरी आणायला नंतर वडील काय बोलले, आई काय म्हणले की प्राणी घरात कशाला आणतोस? नाही, आईने मात्र तसा विरोध कधी केला नाही. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी सेपरेट घरावर आमचं माळवद होतं, तर माळवदावर एक सेपरेट रूमच करून दिली होती मला की त्याच्यामध्ये तू आणि तुझे प्राणी, तुला जे काय जखमी असतील ते करायचे ते ठेवायचे. परंतु ते ठेवत असताना गल्लीमध्ये त्या प्राणी कधी सडलेले जखमी झालेले असायचे, त्यांचा वास यायचा. कधी कधी काय व्हायचं की साप आणला रात्रीच्या वेळेस घरी ठेवला, पण कधी कधी काय होतं की सापचा मोसम आता पावसाळा समजा, तर आपल्या घरामध्ये आपण साप ठेवला पण बाकीच्या साप निघतातच. बरोबर. पण ज्यावेळेस शेजाऱ्याच्या घरात साप निघाला तेव्हा त्या शेजाऱ्याला असं वाटायचं की यांनी जे साप पकडून आणलेत तोच आमच्या घरात आलेला आहे. मग ते पोलीस कंप्लेंट पर्यंत जायची, पण पोलीस तशी कंप्लेंट घेत नव्हते, कारण आपण त्यांना घेऊनच साप निसर्गात सोडायचो. म्हणजे कधी सोबत पोलीस असायचे, कधी वनरक्षक असायचे, आणि 10वी पासूनचं काम ते चालू होतं त्यावेळेस. नाही, मग 10वी पासून तुमचं काम सुरू होतं. आता तसं पाहायला गेलं तर प्राण्यांचं म्हणजे त्यांना स्वच्छ करणं किंवा त्यांच्यावर इलाज करणं हे फारसं काय प्रशिक्षण नसेल. मग तुम्ही कशा पद्धतीने त्यांचा उपचार करायचा? तुम्हाला काय वाटायचं त्यावेळेस? कसं म्हणजे त्यावेळेस तसं नाही, त्यावेळेस ज्ञान काही नव्हतं. जखम जर असेल तर घरी येऊन फक्त हळद टाकणं, आणि दुसरी गोष्ट जास्त जखम असेल तर सरकारी दवाखान्यात न्यायचं. तिथले जे डॉक्टर आहेत ते जे इंजेक्शन देते, जे पावडर देते, जे मलम देतील ते आणणं घरी लावणं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर उपचार करायचं, आणि नीट झालं की पुन्हा त्याला सोडून द्यायचं. एवढंच काम करायचो आम्ही. प्राण्याचं दुर्गंधी व्हायला लागली त्यावेळेस गाववाल्यांनी अडवलं, त्रास दिला? नाही, मग तो फक्त शेजाऱ्या पाजारने त्रास, म्हणजे गावातला असं काही नाही. म्हणजे गावात साप निघाला तर तुम्हाला बोलवायचे, पण घरात साप निघाला तर तो आरोप तुमच्यावर? हो, हे मात्र शेजाऱ्या पाजारांचं व्हायचं तसं. म्हणजे निघाला साप तर सिद्धार्थला बोलवा, आणि सोडला निघाला तर सिद्धार्थने सोडला, आणि तो पकडायला सुद्धा सिद्धार्थ. त्यांचा गैरसमज असायचा, तो नंतर दूर झाले मात्र ते गैरसमज. आणि मग तुम्ही मला सृष्टीताईंना प्रश्न विचारायचा की तुम्ही पण आता जसं वय वाढत गेलं, मग तुमचं शिक्षण सुरू असेल त्यावेळेस, मग शिक्षण सुरू होतं तर मग तुम्ही कशा पद्धतीने यांच्यासोबत पुन्हा जोडले गेला पुढे या कामामध्ये?
सिद्धार्थ मी एका शाळेत, पण तो पुढच्या वर्गात होता. हां आणि शाळेतून आल्याच्या नंतर तो भटकला की मी पण भटकायचे त्याच्याबरोबर. अच्छा. त्यामुळं काही हेच नाही. म्हणजे सोबतच कंटिन्यू सोबतच. एकदम एखादी शेपटी कशी असते हां. तशी बरोबरच आणि असायचे. त्याचा फायदा असा झाला की गावकऱ्यांना तुमचा बोबाटा केला की ह्यांचं काहीतरी सुरू हो, आहे. हो. आणि तेव्हा तुम्हाला कळलं पहिल्यांदा की लोकांना असं वाटतं की आमच्यात प्रेम आहे असं. नाही 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 नाही. मग काय झालं हां की ज्यावेळेस बोबाटा खूप झाला हां तेव्हाच आमच्या घरच्या पर्यंत आला कानावर. हां मग माझे वडील मला म्हणले हां की अरे तू मुलगा आहेस हां. पण ही मुलगी आहे, अच्छा. तुझ्यामुळं त्या मुलीचं आयुष्य बरबाद होईल, तू तिला घेऊन हिंडत जाऊ नको. हो हो. तर मी हिला म्हणलं तर ती म्हणली नाही बा, आपल्याला तसं होणार नाही, आपण मी तुझ्याबरोबर हिंडणारच आहे. आणि काय मग ज्याला जे म्हणायचे ते म्हणू दे, काय होईन ते होईन ते. तर मग पुन्हा असं ठरलं की माझे वडील मला म्हणले की तू तिला विचार की तुला लग्न म्हणजे तू करशील का. तर हे नातेवाईकच असल्यामुळे तुम्ही म्हणलं काय हरकत नाही. मी तिला विचारलं, ते म्हणजे माझ्या भावाला आणि आईला विचारते. मग तिने विचारलं तर तिच्या घरच्यांनी पण होकार दिला, माझ्याही घरच्यांनी होकार दिला. मग आम्ही लग्न करण्याचं ठरवलं. मग सृष्टीताई, असं तुमच्या घरच्यांनी नाही म्हणलं की ठीक आहे बा तुला आवड होती म्हणून तू त्याच्यासोबत फिरत होतीस ते ठीक आहे, पण तो पोरगा काही करत नाही काही नाही, आता त्यासोबत लग्न करायचे, मग हा प्रश्न नाही विचारला घरच्यांना? नाही, त्यांना माहित आहे मुलगी ना एकदा एक जिद्द तिने धरली की तीच हे करते. आणि माणसाच्या मनात जिद्द असली, काही जरी करत नसला तर मला माहिती होतं ना की आपण दोघं मिळून काहीतरी करू, हे माहितीच नाही होतं. काही करत नाही, हे काम तर खूप चांगलं आहे, पण समाजाच्या दृष्टीने हे कामाचं काही फार असं हे त्यावेळी काहीच नव्हतं समज, पण नाही वाटायचं की काही ना काही करणारच. आणि घरच्यांना तर विश्वासच होता की तसा मुलगा चांगलाच आहे म्हणून. आणि मनातही मग आमच्या होतं की मग करायचं म्हटल्यावर करूच. गावात त्रास व्हायला लागला म्हणून वडिलांनी सांगितलं की जा आपली तागडगावला शेती आहे, त्या शेतीवरती प्रकल्प सुरू कर. आणि ह्या आल्याच्या नंतर 2001ला 2 ऑक्टोबर 2001ला तुम्ही या ठिकाणी हा प्रकल्प सुरू केला. त्यावेळेस इथली काय अवस्था होती? इथली परिस्थिती अशी होती की आता जे आणि दिसतंय दुसरी गोष्ट 2 ऑक्टोबरच का निवडली? तसं काय नाही. तो दिवस म्हणजे ते आमच्या घरचे जेव्हा विचार झाला आणि त्याच्यानंतर घरचे म्हणले की बा तू, वडील म्हणले की तू जा आणि तिथं ते सुरू कर. म्हणजे असा कुठला दिवस निवडला अशीतली गोष्ट नाही. पण ते योगायोग असा आला की गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते. हा, त्यावेळेस ते गांधी जयंती हे ते मला त्याचे म्हणजे कुठलेच काही संबंध नाही. कारण माझा कुठला अभ्यास नव्हता, म्हणजे काही नाही तसलं काही नाही. आणि ते सुरू केलं. इथं ज्यावेळेस आलो त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला एक पत्र्याचं शेड मारून दिलं, ते आणखीन आहे तिथं. तर ते पत्र्याचं शेड आणि एक समोर आपलं कोंबड्याला आपण जसं खुराड करतो तसं खुराडं करून दिलं आणि इथं राहा म्हणले. इथं पाण्याची सोय नव्हती. इथं जे होते इथं फक्त 50 कुटुंब पारध्यांचे होते. म्हणजे इथं ह्या पुनर्वसन केंद्रावर अगोदर दर दिवस इथं प्राण्यांची शिकार करून खाल्लं जायचं की पारध्यांचे मूळ शिकारीशिवाय त्यांना जमत नाही. मग त्यांना मी इथून मी गावातले माझे मित्र त्यांना घेऊन इथल्या ते पारध्यांना पहिलं हलवलं इथून आपल्या जागेतून. आणि मग इथं प्रकल्प सुरू झाला. त्यांची माझी दुश्मनी पण झाली किंवा इथून आले होते त्यावेळेस ह्या जागेवरती अतिक्रमण म्हणजे पारध्यांचं असायचं. इथं कोणी येत नसायचं, सगळे पारध्यांना भ्यायचे. म्हणजे इथं माणूसच नव्हता एकही माणूस. म्हणजे 6 किलोमीटर पर्यंत तुम्हाला कुठलाच माणूस नाही. इकडं खालापुरी नाही, इकडं तागडगाव पर्यंत कुठंही माणूस नाही. इथं फक्त एक तमीच. मग मी काय केलं, नवीन फक्त शिरूरून जाऊन येऊन करायचो. नागराच्या वाडीला उतरायचं, तिथून बसने तिथं उतरायचं आणि पायी मधून तळ्यातून इथं यायचं. पुन्हा संध्याकाळी 4-5 वाजता पायी जायचं आणि पुन्हा शिरूरला जायचं. इथं मुक्कामाला थांबत नसायचो. आणि मग अशा पद्धतीने चालू झालं. पण नंतर मग इथं कसलेच काही नसल्यामुळं, आश्रय नसल्यामुळं वडील म्हणले आपण पाईपलाईन करू. मग वडिलांनी काही दिवसांनी पाईपलाईन केली. पाईपलाईन केल्यानंतर इथं मग थोडंसं शेती करायला लागलो. शेती करता करता प्राण्यांच्या ते खुराडं कमी पडायला लागलं. मग शेड बांधून दिलं वडिलांनी मला पलीकडं. त्या शेडमध्ये आम्ही प्राणी ठेवायला लागलो. मग जसं जसं गरज वाढन तसं तसे शेड वाढत गेले, प्राणी वाढत गेले. बस एवढंच. म्हणजे फक्त छंदातून हे निर्माण झालेलं. म्हणजे काहीतरी निर्माण करायचं आहे म्हणून केलेलं नव्हतं. सरपराज्ञ प्रकल्प म्हणजे असं डायरेक्ट उभा राहिला आहे म्हणजे काहीतरी असं काम करायचं म्हणून नाही. हा छंद आहे आणि छंद म्हणूनच पाहतो. आजही काम म्हणून पाहत नाही. लोक त्याला काम समजतात, मात्र मी त्याला काम समजत नाही. मला ह्या छंदातून खूप समाधान मिळतं आणि आत्मिक समाधान मिळतं. बरोबर. 2010ला तुमचं लग्न झालं, प्रकल्प इथं झाला 2001ला सुरू. हो. मग ह्या जो मधला 9 वर्षाचा कालावधी त्यावेळेस तुम्ही यांना कसा काय सपोर्ट केला, कसा सपोर्ट केला? सिद्धार्थ प्राणी आणायचा, कधी त्याच्या घरी ठेवायचा, कधी माझ्या घरी ठेवायचा आणि असंच करत राहिलो. म्हणजे त्या काळामध्ये तुम्ही ह्या प्रकल्पावरती आले होते इथे? तसं असं कधी यायचोत ना. अच्छा. हो, असं चक्कर मारायचो
पण असं राहणं वगैरे नाही. मग 2010 नंतर कायमस्वरूपी इथंच राहिलो. अच्छा, म्हणजे 2010 पर्यंत इथं वास्तव्य नव्हतं. नाही माझं होतं. हां. पण माझं आम्ही होतं. दोघं असं एकत्र राहायला नव्हतो. म्हणजे लग्न झालं तर इथं राहायला लागलं. बरं बरं. असं आम्ही दोघं यायचो. नाही, माझा प्रश्न हाच होता की ह्या जो मधला 9 वर्षाचा काळ आहे तर तुम्ही कशा पद्धतीने मग मदत केली? मग ठीक आहे, ते साधं. बरोबर यायचं ना आम्ही. यायचं आणि उपचार करून परत जायचो. अच्छा. पण तिथं नंतर 10 नंतर मग इथंच राहिलो आम्ही. नंतर सोडलंच नाही. 2010ला लग्न झालं. लग्नाची तारीख आहे तुम्ही काय 11/12 12/11/2010. काय विशेष? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची मंगल परिणयाची जी निमंत्रण पत्रिका होती ती विशेषच होती. हो. म्हणजे वनकन्या, निसर्गकन्या आणि निसर्गपुत्र आणि सारस पक्षाचा फोटो तुम्ही त्यावरती छापला होता. मला जरा ह्या सगळ्या गोष्टी जरा उलगडा कराल काय? लग्नाची तारीख 12/11/2010 निवडण्या पाठिंबाचं कारण असं होतं की तो दिवस आपला राष्ट्रीय पक्षी दिन असतो. म्हणजे डॉक्टर पक्षी तज्ज्ञ डॉक्टर सालेम अली यांची जयंती असते. 124वी का 25वी जयंती होती त्यावेळेस. तो दिवस निवडला होता. म्हणजे मुहूर्त नव्हता काही, पण तो दिवस आपला एक चांगला निसर्ग आणि लग्न लावण्याचं ठिकाण आम्ही सावतड्याचा निसर्गरम्य परिसर म्हणजे जंगल निवडलं होतं. तिथला तो धबधबा, तिथलं ते जंगल आणि तिथं माझे मित्र होते वन परिक्षेत्र अधिकारी SR दहिवाळ म्हणून. तर आम्ही विचार करून हे केलं की आपण लग्न करण्याच्या टायमाला काहीतरी लग्नामध्ये माझ्या ढोल नव्हता, ताशा नव्हता, मंडप नव्हता. कोणी बीडी सिगारेट तसलं ते येऊ नका, स्पष्ट सांगितलं. लग्नपत्रिका छापल्या होत्या फक्त 50 अशा लोकांना दिले होते की ते जे कुणीच निर्व्यसनी आहे अशा लोकांनाच. आणि त्यांनाही सांगितलं होतं की तुम्ही जर कुणाला घेऊन सोबत येणार असाल त्यावेळेस मात्र त्याला कुठलंही व्यसन नाही, सिगरेट बिडी पित नाही असे माणसं घेऊन या. आणि अशा पद्धतीने लग्न केलं होतं तिथं. त्यावेळेस आम्ही 124 झाडं लावली होती जे की धबधब्याच्या बाजूने जाणारे आणि साईडला जाताना दोन्ही रस्त्याच्या कडेला. तर ते झाडं तुम्ही आजही पाहिलं तर तुम्हाला दिसतील ते मोठाले झालेले. आणि अक्षदा म्हणून आम्ही दोघांनीच जंगलामध्ये वेगवेगळ्या बिया गोळा केल्या होत्या. त्या बियांचा अक्षदा म्हणून वापर केला होता आणि तो अक्षदा वापरला. आणि पत्रिकेचं जे म्हणतात ते पत्रिका मी खूप लग्नपत्रिका पाहिल्या होत्या की त्याच्यामध्ये खूपच नावं असतात, नेते हे ते, आणि ते मला आवडत नव्हतं. आणि पत्रिका काय असायची तर एक थोडीच असावी, आपलं लग्न आहे ना, मग त्या गोष्टीनेच हे करावं म्हणून मी म्हणजे त्याच्यामध्ये केलं की निसर्गकन्या आणि निसर्गपुत्र यांचं मंगलपरीने निसर्गविवाह 12/11/2010 आहे. आणि त्याच्यामध्ये सारस पक्षाचा टाकण्याचा पाठिंबाचा उद्देश असा होता की ते एक प्रेमाचं प्रतीक आहे. की त्याचं असं म्हटलं जात होतं की एक सारस जोडी समजा मिली त्यातली कोणी तर तो त्याग दुसरा देतो, म्हणजे त्यागतो, म्हणजे प्रेमाचं प्रतीक असल्यामुळं ते सारसाची जोडी आपण त्याला निवडली होती. आणि लग्नपत्रिका सभ्य सत्ता सुखी होतो असं टाकलं होतं जग, म्हणजे सर्व प्राणी मात्र सुखी होत. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मंगल परिणयामध्ये भंतेंनी आक्षेप घेतला होता. ह्या सिद्धार्थानं त्या सिद्धार्थाचं तत्वज्ञान भंतेला समजावून सांगितलं आणि ते समजलं. हो, भंते म्हणजे विशेष म्हणजे असं होतं की नागघोष भंते होते आमच्या लग्नाला. म्हणजे नाव पण पहा कसे झालं ते म्हणजे योग होता तो. ते नागघोष असतील अशातल्या गोष्टी प्राणी मात्रांशी संबंधित. आणि ते म्हणले की बौद्ध पद्धतीने तुला लग्न लावायचंय तर मंगलाष्टिका अशा होतील. तर मी त्यांना म्हणलं काय हरकत नाही ते पण घेऊ, परंतु मला जे काय म्हणायचं आहे की आपण एक निसर्गपुत्र आहोत तर निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्याच पद्धतीने आपण मंगलाष्टक घेऊ. म्हणून आम्ही ती एक प्रतिज्ञा तयार केली होती की हे निसर्ग राजा, तुझ्यामध्ये सामावलेल्या पंचमहाभूतांना काया वाचा आणि मनाने प्रणाम करून मी माझी पत्नी म्हणून सृष्टीचा स्वीकार करत आहे असं. तर ते म्हणलं हे म्हणणं जमणार नाही. तर मी म्हणलं का जमणार नाही, याच्यात वाईट काय आहे का संदेश, तर काहीच नाही. तर मग म्हणलं तुम्ही आद्य दिव्य म्हणतात की स्वयंप्रकाशित व्हा आणि मग ह्या गोष्टी तुम्ही नाकारता का, तर याच्यात वाईट काही नाही ना. तर अक्षदा म्हणून हे करतोय तर मग त्यांना मान्य केलं की हो काय हरकत नाही. आणि गौतम बुद्धाने निसर्ग केलेला आणि मग ते प्रतिज्ञा म्हणून आमचा मंगलपरिणय झालेला आहे. बरं, हा जो सगळा निर्णय होत होता ह्या निर्णयामध्ये तुम्ही सामील होता, तुम्हाला विचारलं होतं की ह्यांनी आपलं मनानं ठरवत होते हे करायचं? अच्छा. बरं, हे जे आहे की अजगर आणि धामण नावाचे साप हे एकमेकाला पुष्पहार म्हणून अर्पण करायचे आणि नवीन जीवनाची सुरुवात करायची, नेमकी संकल्पना कुणाची? हा प्रश्न तुम्हाला आहे. सिद्धार्थची होती. त्याचं ते दहिवाळ सर होते का, तर ते म्हटले अरे सिद्धार्थ म्हटले आपलं तुमच्याकडे जे साप उपचार करून आहेत ते प्राणी आणि साप आपण तिथं सोडणारच. तर सिद्धार्थची कल्पना होती की जे सापाची कात आहे ती कात टाकून आपण गळ्यात हार घातले म्हणजे घालायचे.
तर त्याच्यानंतर ते उपचारासाठी लग्नाच्या 2-3 दिवस अगोदर आलते एक आजगर आणि धामण. तर मग दैवाळ सर म्हटले की कात घालण्याच्या ऐवजी तू जर आजगरांना ही धामण जर घातली तर चांगलंच आहे ना, आपण तिथंच घालून तिथंच सोडून देणार. मग ती घातले आणि सोडून दिले तिथे. अच्छा, त्या पद्धतीने केलं. त्यानंतर तुम्ही ते कागदाच्या यूज अँड थ्रोच्या प्लेट्स वापरण्याच्या ऐवजी त्या स्टीलचे ताट वापरले, का तर तिथं निसर्गाचा ऱ्हास होऊ नये, तिथं प्रदूषण होऊ नये, त्या दृष्टीनं हा विचार केला. फार कमी माणसं असा विचार करतात आणि फारच प्रामाणिक माणसं असे फार आता कमी राहिले, कारण ह्या जगामध्ये आजकाल भाऊ भावाला बघत नाही, जमिनीसाठी भांडणं लागलेले असतात, बांधकोरला म्हणून पार एकामेकाचे म्हणजे गचुरं धरलं जातं, वेळप्रसंगी रक्तपात देखील होतो. अशा वेळेला ह्या माळरानावरती वडिलोपार्जित वडिलांची 17 एकर जमीन वडिलांनी सहज तुम्हाला दिली हे काम करण्यासाठी. नाही, आता वडिलांचे विचार माझे खूप ग्रेट होते. कारण मी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझं प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक जर कोणी असेल तर माझ्या वडिलांना मी मानतो. कारण वडिलांचे विचार एवढे वेगळे होते की ते ह्या जमान्यात तरी माझ्या मते की कोणी मीही तसं करू शकत नाही, कारण ते खूप ग्रेट होते आणि ग्रेटच राहणार आहेत. तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस 18 एकर जमीन ही आहे पडीक का असाना त्यावेळेसची आणि आजची परिस्थिती जर पाहिली तर तिला खूप मोठा भाव आहे. परंतु वडिलांनी सांगितलं की मुलगा जो करतोय तो वाईट करत नाही, निसर्गासाठी करतोय. आणि वडिलांचं एक म्हणणं होतं की ही जमीन आता ही आपल्या नावावर आहे, आपण आयुष्यभर राहणार नाहीत, म्हणजे ही आपली पण नाही आहे, ही निसर्गाचीच आहे. आणि निसर्गासाठी निसर्गपूर्वक काम करताना मग काय हरकत नाही. आपल्यासाठी उपयोगासाठी आपल्याला फक्त ते आपल्या नावावर आहे, आपलं नाव नाही आहे ते. ह्या सगळ्या पशुपक्ष्यांची ती जमीनच आहे. इथलं आपण आता आलोय आणि इथं आपण अतिक्रमण करतोय. म्हणजे इथला आदिवास जो आहे, मूळ आदिवास ज्यांचा आहे तो ते त्यांचीच मालकीची, फक्त त्यांचा माणसावानी 7-12 नाही आहे त्यांच्या नावावर. मग आपल्या नावावर आहे म्हणून ही आपली जमीन आपण म्हणतो. वास्तविक पाहता तसं निसर्गामध्ये काही नाही, हे निसर्गाचं देणं आहे, निसर्गासाठीच अर्पण आहे. म्हणून आपण त्या पद्धतीनेच वागतो. आणि आयुष्य कमी आहे, माणसांचं जगणारे कोण आहे, कोण कोणासाठी आहे, आपण आपल्या पद्धतीने निसर्गासाठी जगायचं, कारण निसर्ग आपल्याला जगवतोय आणि अशा पद्धतीने काम करत राहायचं. आणि ह्या प्रकल्पाचं एक वैशिष्ट्य आहे, बहुतेक हा जगामधलं एकमेव असेल की तुम्ही कसली कागदपत्र नाहीत, कोणी मदत दिली तर त्याला पावती नाही, प्रामाणिकपणे ज्याला मदत करायची त्यांनी मदत करावी अशा पद्धतीने सांगतात. आणि ज्यावेळेस तुम्ही असं बोलता त्यावेळेस एखादे साधनाताई समर्थसारखे या ठिकाणी येतात, राहतात आणि ते तुम्हाला एक अचानकपणे तुम्हाला मदत करून जातात आणि तो तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसतो. तो जरा प्रसंग काय जरा सांगाल? काय माहिती आहे का, आता हा प्रकल्प जो आहे जवळपास 23 वर्ष झाले. तर ह्या प्रकल्पाचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपण कोणालाही आतापर्यंत मदत मागितलेली नाही. कारण का की ज्यांना द्यायची आहे खरंच असे माणसं येतात, मदत करतात. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काही माणसं असे सांगतो की आता त्यांचे नाव घेतलं त्यांना आवडणार नाही, परंतु मी तरीही नाव घेतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सगळ्यात अगोदर मदत जी केली ती क्षितिज हिरलेकर यांनी. त्याच्यानंतर माझे दिवंगत मित्र आहेत रामनाथ कांबळे, की ज्यांनी सगळ्यात अगोदर मला पिंजरा म्हणजे प्रकल्प उभारण्यासाठी जो लागणारा पिंजरा होता तो 25,000चा पिंजरा त्यावेळेस ज्यावेळेस त्याला तो हॉटेल व्यवसाय करत होता. नंतर त्याला भारत गॅस एजन्सी मिळाली, परंतु ज्यावेळेस त्याच्याकडे कसलाही पैसा नव्हता त्याचे 200-250 रुपयावर तोच काम करायचा. म्हणजे रस्त्याच्या कडेला हॉटेलचं टपरी चालवून त्यांनी त्यावेळेस मला 25,000ची मदत ह्या प्रकल्पाला केलेली. पिंजरा तो आजही पिंजरा तिथे येतो, तर तो पिंजरा त्यांनी तो निर्माण दिलेला मला. ती मदत त्यावेळेची अशी निस्वार्थ भावनेतून आणि त्याच भावनेतून आपण हे काम सुरू केलेलं आहे की जो कोणी मदत करेन आपल्याला ती लाखो रुपयाची असो किंवा 1 रुपयाची असो, तू ज्या आत्मिक मनातून देतोय, समाधानातून देणारी मदत आहे तीच मदत स्वीकारायची. कुणीतरी येतंय आपला वाढदिवसासाठी करतंय किंवा मदत करतंय आणि फोटो काढतंय त्याच्यासाठी करतोय, तसल्या माणसांना आपल्याला इथं स्थान नाही. तुम्ही 1 रुपयाची मदत करा पण ते आत्मिक समाधानातून करा, असेच म्हणतोय. आणि त्यात तसल्याच माणसांनी आपल्याकडे मदत करा. आता साधनाताईचं उदाहरण द्यायचं झालं तर साधनाताई माझ्याकडं प्रकल्प पाहण्याच्या 1:30 वाजता आल्या मुंबईवरून. 1.5 तासाच्या गप्पा झाल्या आणि पुन्हा त्या निघून गेल्या. त्याच्यानंतर 4-5 महिन्यांनी त्यांनी कोण होणार करोडपतीचा कार्यक्रम पाहिला माझा. त्याच्यामध्ये मी बोललो होतो की आम्हाला प्राणी निहान करण्याची ॲम्ब्युलन्स खरेदी करायची आहे, म्हणजे गाडी घ्यायची आहे. त्या मदतीसाठी त्यांनी मला पैसे टाकले. आता मला बँकेचा मेसेज येत नसायचा, तर मला ते पैसे टाकलेले मला माहीतच नाही. आणि मला त्यांनी फोन केला की सिद्धार्थ तुला पैसे टाकलेत, तू बघून घे. तर मला वाटलं 1,000-1,500 रुपये टाकले असतील. मी गेलो बँकेत पाहिलं तर 12 लाख रुपये. तर 12 लाख रुपये कोणी देईल निस्वार्थ भावनेतून असं कधी वाटलंही नाही. मग त्यांना मी सांगितलं तुम्ही एवढे पैसे टाकले, म्हणजे हो. म्हणले तुला गाडी घ्यायची आहे आणि शोरूममधून गाडी घे आणि मला सांग फक्त. मग गाडी घेतली, त्यांना तो फोटो टाकला. त्याच्यानंतर त्या गाडी घेतली, फोटो टाकल्यानंतर मग 4-5 महिन्यांनी पुन्हा आल्या, गाडी पाहिली आणि गेले.
म्हणजे काही व्यक्ती असे आहेत की त्यांना काही घेणं देणं नाही, पण आत्मिक समाधान जे आहे की खरं दान कशाला म्हणतात तर ह्या गोष्टीला म्हणतात, एका हाताचं दुसऱ्या हाताला कळू नये असं म्हणतात ना दान देणं, आणि ही पद्धत ह्या प्रकल्पातून आहे. हा प्रकल्प सुरू करत असताना आता मध्यंतरी कोविडचाही काळ गेला, त्या कोविडच्या काळामध्ये तुम्हालाही संघर्ष करावा लागला असेल, हां, तर त्यावेळेस काय स्थिती होती प्रकल्पाची? प्रकल्पाची त्यावेळेस परिस्थिती अशी होती की कोविडमध्ये मला अडचणी आल्या, पण त्यावेळेस रामनाथ कांबळे, क्षितिज झिरलेकर आणि आता जो आपले बीडचे आयुक्त होते शहासाहेब, यांनी मला जे लागणारे फळं आहेत, प्राण्यांचं म्हणजे कोंबड्या आहेत, त्या खाद्यपुरवठा म्हणून त्यांनी मला इथं आणून दिला होता. म्हणजे माझा जो प्राणी नेहान करण्याचा म्हणजे खाद्याचा जो ताण होता तो मात्र मला पूर्णपणे माझा थांबला होता, एकाच जागेवर सगळं असल्यामुळं. आणि प्राणी होते तर प्राणी नेहान करायला मला मात्र मोठी गाडी कुठे भेटत नसायची, मात्र मोटरसायकलवरच मग आम्ही हरिण असो, कोल्हा असो, काही असो, फोन आला की जाणं आणि प्राणी घेऊन येणं, पण मोटरसायकलवरच आणलेलं. ते खूप म्हणजे कठीण झालं आम्हाला त्यावेळेस, कारण भाड्याने कुठलं गाडी येतच नव्हती, कारण सगळं बंद होतं आणि प्राण्यांना खाद्य आणायचं टायमाचं इथं उपलब्ध असल्यामुळे ते मात्र सोय झाली. तर त्याच्यामध्ये कोविडमध्ये आम्हाला दुसरा एक फायदा असा झाला की खूप चांगलं निसर्ग कार्य घडलं की आम्ही दोघांनी जो वेळ लागला आम्हाला म्हणजे वाचत होता, त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या जंगलामध्ये जाऊन बिया गोळा केल्या आणि अमोल सातपुते विभागीय वन अधिकारी बीडचे होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं रोपवाटिका तयार केली, त्याच्यातून 2 लाख रोपं तयार केली आणि महाराष्ट्रातले जे लोक आहेत निसर्गप्रेमी यांना मोफत वाटप केले. 2 लाख रोपं निर्मिती झाली आणि ते जंगल म्हणजे 2 लाख रोपं पैकी कमीत कमी आता 1.5 लाख रोपं तरी जिवंत आहेत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्यामध्ये खूप दुर्मिळ झाडांना परत नवसंजीवनी मिळाली. त्याच्यामध्ये असणारे पांढरा पळस आहे, पिवळा पळस आहे, कोशिंब आहे, चारुळी आहे, रुद्राक्ष आहे, पिवळी काटेसावर आहे, म्हणजे असे काही झाडं होते की त्यांना दुर्मिळातले दुर्मिळ झाडं सुद्धा निर्माण झाले आणि ते सुद्धा निर्मितीला आपल्याला हातभार लागला चांगल्या पद्धतीने. निसर्ग हा आपल्याला दिसायला तरी फार छान वाटत असला तरी निसर्ग हा सुरक्षा प्रदान करत नाही, आणि माणूस माणसाला ओळखायचा असेल तर आपल्याला वेळ द्यावा लागतो. अशावेळी तुम्ही जे आहेत निसर्गामधले जे वन्यजीव प्राणी आहेत ज्यांना जखमी झाल्यात वगैरे, तर ते प्राण्यांवर तुम्ही उपचार करत असता, पण ते प्राण्यांची जवळकी कशी साधता तुम्ही? कारण त्याला काही त्रास होत नाही, असं तर होत नाही की आला प्राणी की लगेच तो आपल्याला मायेनं जवळ करेल किंवा आपण त्याच्या जवळ जाऊ, तर तो कसं हँडल करता तुम्ही, कशा पद्धतीने? पहिले 2-3 दिवस प्राणी खूप कठीण म्हणजे एकदम असा जर हिंस्र जर असला तर तो चावण्याच्या ह्याच्यात असतो, पण आम्ही त्या प्राण्यांना प्रकल्पात आला की त्याला नाव देतो. नाव दिल्याच्या नंतर त्या पिंजऱ्यासमोर जाऊन त्याला आपण सतत बोलत राहायचं, मग त्याला विश्वासात घ्यायचं की अरे त्याच्यापासून आपल्याला काहीच धोका नाही. त्याची खात्री पटली पाहिजे की हे आपलेच माणसं. अक्षरशः तरस आलेला तो तरस ज्यावेळी पहिल्या वेळेस आला त्यावेळी त्याने वीट फोडली होती, तर विटेचा असा भुगा केला आणि तो 3-4 दिवसात त्या तरसावर अक्षरशः आम्ही हात फिरवायचो तरी काही करत नव्हता. म्हणजे त्याला खात्री पटली पाहिजे. ते 2-3 दिवस त्रास देतो पण त्याच्यानंतर तो काहीच करत नाही प्राणी. विश्वास जर असला म्हणजे त्याचा विश्वास घेणं महत्त्वाचा असतो की याच्यापासून आपल्याला काहीच धोका नाही. तो तरच असा पूर्ण आम्ही असा हात फिरवला तरी काही करत नव्हता. अक्षरशः एक वानर होतं ते पिसळलेलं होतं, सिद्धार्थनी त्याला असं स्वतःच्या मांडीवर बसून आणलं होतं. म्हणजे प्राण्यांचा विश्वास आपल्यावर बसला पाहिजे. तुम्ही एका ठिकाणी म्हणाला होतात की एखाद्या वेळेस माणसं धोका देतील हो. पण प्राणी देणार नाहीत. हो. ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय माणसं कधी धोका देतील याचा भरोसा नाही. वाईट जर वेळ आपल्यावर आली ना की ते आपल्याला विसरतात आणि चांगल्या प्रसंगी आपल्या म्हणजे बरोबर असतात, पण वाईट प्रसंगी तसं नाही. पण प्राणी कदाचित तो माझं हे पण असेल की त्याच्यात असल्यामुळे मी म्हणू शकत असेल, पण कुठल्याही परिस्थितीत आम्हाला प्राणी धोका देत नाही. पण असं कधी होतं की उपचार केलाय तुम्ही आणि उपचार केल्यानंतर तो प्राणी परत ह्या आपल्या माहेर घरामध्ये म्हणजे माहेर असल्यासारखंच आहे हा प्रकल्प, म्हणजे तो प्राणी परत आलाय तुम्हाला, तो दिसलाय असं कधी? पक्षी प्राणी असे बरेच प्राणी. आम्ही एक गरुड होता त्याचं नाव नुवा ठेवलेलं होतं आणि सयाजी शिंदे सर आलते इथे एकदा, तर त्यांच्या हाताने आम्ही त्याला इथंच सोडलं होतं पहिल्या वेळी. तो अक्षरशः 14 दिवस फिरला आणि 14व्या दिवशी आम्ही असंच पिंजरे साफ करायला गेलो, गेट समोरचा उघडा राहिला, तो आत गेटमध्ये येऊन म्हणजे आत येऊन बसला. असे बरेच प्राणी की त्याला सोडायचं खूप लहान होता, त्याला सोडायचं म्हटलं तरी पण मला भीती वाटायची. सिद्धार्थ म्हणायचं अरे तसं नाही, मी म्हणायचं अरे आपली नुवा लहान आहे. आणि ती एवढी हे झालती ना की माणसाळी होती की अक्षरशः असे पाहुणे जर आले आणि आपण दाखवा लागलो ना, तिला सोडून जर दुसऱ्या पिंजऱ्याकडे गेलो की तिला राग यायचा
की तू मला का नाही दाखवलं आणि बाकीचे दाखवतात. ते एवढा गोंधळ करायचे की ते आपल्याला काहीच बोलू देत नव्हते. मग आपण तिथं जायचं, त्या पिंजऱ्यासमोर जायचं आणि म्हणायचं ही आमची लाडकी नुवा. लाडकी नुवा म्हटल्याच्या नंतर तिचा शांत व्हायची, नाहीतर तिचा कालवाच असायचा. अक्षरशः दुसऱ्या वेळेस सह्याद्री देवराईत सोडलं ना त्यावेळी ती नाही आली. नाही तर असे बरेच प्राणी की त्यांना सोडलं की येतात. आपल्याकडे 2 काळवीट होते, कृष्णा आणि मोन्या. त्यांना असं सोडलेलं होतं. पण मी जर असं बाहेर गेले की ते माझ्या पाठीमागं दोघं पण बरोबर असायचे. आणि जर कुणी प्रकल्पाला भेट द्यायचं असलं तर खाली रस्त्याला असतानाच त्यांनी फोन लावून म्हणायचं की आम्ही या लागलो, तुमचे काळवीट कोंडून ठेवा. नाहीतर ते काळवीट अजिबात कोणाला येऊ देत नव्हते. की सिद्धार्थ जर बाहेर गेलेला असला तर त्यावेळी अक्षरशः ते दोघं जण इथं या दोन्ही साईडनी बसायचे. रात्रीचं त्याला कधी उशीर व्हायचा, एखादा प्राणी आणायला गेला तर तो इतकं आहे ना एखाद्या माणसासारखं जपायचे. त्यामुळं मी म्हणते की माणूस कधीही धोका देऊ शकतो पण प्राणी नाही. ते इतकी काळजी घ्यायचे ना, माझे खूपच काळजी घ्यायची. एखादा प्राणी जखमी झाला आणि त्याला तुम्ही घेऊन येत असताना कधी कुणासोबत संघर्ष झाला, कोणी शिकार केलेली असेल, तो प्राणी माझा आहे वगैरे अशावरती काही किंवा काही अशी? नाही तसा संघर्ष कधी झाला नाही. परंतु मला माणसाच्या चेहऱ्याने ओळखणं कमी आहेत. परंतु माझी एक विक्टर गाडी आहे, खूप जुनी. म्हणजे मी जसं प्राणी आणतो तसं ते गाडीला ओळखतात. अच्छा. तर मी एक वेळेस मी आणि सृष्टी आम्ही मोर घेऊन येत होतो फुलसंगीवरून. तर लोकांनी काय केलं माहिती का, असे लाकडं टाकली मध्ये आणि अडवलं, मग शिरापूर घातला तिथं आणि म्हणले कुठे घेऊन चाललात. मला अभिमान वाटला त्या गोष्टीचा की समाजामध्ये असे जागरूक माणसं आहेत की खूप अभिमान वाटला. म्हणले कशाची शिकार केली म्हणले, आणि गाडी दुसरी होती. तर मी म्हणलं मी असा प्रकल्पावर घेऊन चाललो सिद्धार्थ सोने. म्हणजे सिद्धार्थ सोनेची गाडी तर विक्टर आहे म्हणले, शी गाडी नाही. म्हणजे लोक मला ओळखणं कमी, नाव ओळखायचे, मला बघितलेलं नाही, परंतु त्या गाडीला मात्र ते सगळेजण ओळखत होते. तर मग त्यांना सांगितल्याच्या नंतर मग त्यांना खात्री पडली की अरे हेच आहेत. मग त्यांनी मला येऊ दिलं. म्हणजे समाजामध्ये जागरूकता त्यावेळेस मला जितली. म्हणजे आयुष्याबरोबर कधी दिसलं नाही असं, पण तो एकमेव प्रसंग होता. पण त्या प्रसंग एवढा चांगला होता की माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता की बाबा माणसांमध्ये खरंच जागरूकता निर्माण झाली. म्हणजे जर कोणी असं घेऊन चाललं तर आता मात्र आपण आपलं काम म्हणजे चांगल्या पद्धतीने सुरू झालं आहे असं वाटलं मला त्यावेळेस. लहानपणापासून वडील सतत सोबत होते, कंटिन्यू प्रत्येक तुमच्या पावला म्हणजे प्रत्येक तुम्ही जो काही मार्ग निवडला, जो काही निर्णय केला त्या निर्णयामध्ये ते सह्याद्रीसारखे तुमच्या पाठीमागे उभे होते. पण 2012ला हा सह्याद्री कोसळला आणि आनंदात विलीन झाला. त्यानंतर तुम्ही फार फ्रस्ट्रेशनमध्ये गेला, तुम्हाला मानसिक त्रास झाला, आत्महत्येसारखे सुद्धा विचार तुमच्या मनात येऊन गेले आणि त्यातून तुम्ही सावरला. तर तू कशा पद्धतीने तुम्ही सावरला? आता काय माहिती आहे का, वडिलांचा विषय काढला की खूप वाईट वाटतं. म्हणजे आज वडील म्हणजे माझे खूप मोठे होते. म्हणजे आजही मी निवांत असलो की मला खूप आठवण येते आणि रडायला येतं. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मला जगण्याचं म्हणजे जगूच वाटलं नव्हतं की कारण माझं सगळं सर्वस्व संपल्याने मला वाटलं होतं. परंतु वडिलांचं ज्यावेळेस झालं त्यावेळेस मला असं जाणवलं, परत विचार केला की एक ना एक दिवस माणूस मारणारच आहे, हार मानून चालणार नाही. त्याच्यानंतर राहिलो इथं खूप माझे हाल झाले की प्रकल्प कोणाला माहीत नव्हता. वडिलांचे सगळे पैसे मी त्याच्यात घालायचो, म्हणजे पेन्शनचे पण पैसे मी सगळे याच्यातच जायचं. परंतु नंतर काय करायचं, आता या प्राण्यांना जगवायचं कसं हा मोठा प्रश्न होता. कुणाला मागायचे कसे. तर मी 1995 पासून एक मोहीम राबवायचो, मूठभर धान्य पक्ष्यांसाठी 1 रुपया पाण्यासाठी. या मोहिमेचं पुन्हा आम्ही म्हणजे चालूच होते, त्या मोहिमेतून राबवलं. त्या मोहिमेतून जे पैसा आला त्याच्यातून प्रकल्पाला काही उभं हे झालं, पण ते कुठपर्यंत चालणार आहे. आणि त्याच्यानंतर लोकसत्ताचा सर्व कार्येषु सर्वदा हे एक सदर असतं, त्याच्यामध्ये आपल्या याचं सरपराधनीचा त्यांनी सहभाग घेतला. त्याच्यातून मला जवळपास 15-20 लाख रुपये मिळाले. त्यामुळे म्हणजे त्याच्यातून बरेचसे कामं झाले.
आणि त्याच्यानंतर क्षितिज हिरलेकर हम्म. हे मुंबईचे एक दोस्त, त्यांनी मला फोन केला. हम्म. ते एक माझे वडील गेल्यानंतर जे वडील म्हणून असतात माणूस काय असतो तर ते क्षितिज हिरलेकर. अच्छा. कारण तर क्षितिज हिरलेकर म्हणजे मी आता माझ्या मनामध्ये देव माणूस मानतो की मला कुठलीही अडचण असू द्या, आज मी तिला की मी जर आत्ता म्हणलं की मला एवढे एवढे पैसे लागतात आणि असं असं प्राण्यांना हे करायचं, तर ते व्यक्ती कसलाही विलंब न करतात त्या क्षणाला मला मदत करतात. कसलीही भाव नाही, काही नाही. म्हणजे खूप म्हणजे असे काही माणसं जुटले गेले, क्षितिज हिरलेकर असतील. हमालांनी सुद्धा धान्य गोळा करून तुम्हाला दिलं होतं काय? हो, गेवराईचे हमाल आहेत, त्यांनी पण मला खूप मुठभर धान्य पक्ष्यांसाठी, 1 रुपया पाण्यासाठी या मोहिमेतून बरेचसे धान्य दिलं होतं. त्याच्यानंतर साताऱ्याचे लायन्स क्लब आणि एक कॉलेज आहे, ते कॉलेजचं नाव माझ्या लक्षात नाही, तर त्यांनीही मोहीम राबवली. त्यांनीही जवळपास 25-30 क्विंटल धान्य, 70-80 हजार रुपये अशी मदत केली होती. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आता लोक ते मोहीम राबवतात, आम्हाला बोलवतात फक्त शेवटच्या दिवशी आणि ते रक्कम आणि धान्य आमच्या स्वाधीन करतात. म्हणजे ही एक पद्धत चांगल्या पद्धतीने सुरू झाली. म्हणजे काम थांबलं नाही, परंतु खूप खचलो होतो वडील गेल्याच्या नंतर, की असं वाटायचं की आता जगण्यात अर्थ नाही आहे आणि सगळं काही संपलंय. परंतु नियती म्हणतात, निसर्ग म्हणतात, तर त्यानुसार मला पाठीराखे हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसत्ताने सहभाग करून घेतलं. मला माहितीही नव्हतं, त्यांनी ते सर्व काय सर्वमध्ये छापलं, त्याच्यातून बरेचसे माणसं चांगले जोडले गेले. त्याच्यानंतर विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते साहेब यांनी नक्षत्र वन उभा करून दिलं, घनवन तयार करून दिलं आणि जिथं जिथं कमी पडेल तिथं तिथं त्यांनी मला धावून मदत केली. म्हणजे हे चांगल्या पद्धतीने माणसं माझ्या आजही संपर्कात आहेत आणि ते मदत करतात. सृष्टीताईंना विचारायचं आहे, त्या कालावधीमध्ये प्रकल्प, नवरा आणि कुटुंब अशी तिहेरी जबाबदारी तुमच्यावरती होती, तुम्ही कसं मॅनेज केलं? प्रकल्प हे म्हटलं, माणसाच्या मनात जर जिद्द असली ना तर माणूस काही करू शकतो आणि मी कुठल्याच गोष्टीत हार मानत नाही. आत्ता जर समज एखादी गोष्ट हे करू शकत, बायकांचं कसं असतं, मी हे करू शकणार नाही, आणि सिद्धार्थ जर माझ्याबरोबर असला ना, तो जर अचानक मला म्हटला हा नाग आहे, मला माहिती आहे तो चावल, तो जर म्हटला तू जाण त्याला डायरेक्ट जाऊन पकड, तर मी एका क्षणाचाही विचार नाही करणार की तो अरे पकडला तर आपल्याला चावण वगैरे. मी डायरेक्ट जाणार आणि तो पकडणार. त्यामुळे तो माझ्याबरोबर असला तर मी कधीच खचत नाही आणि तिन्ही जबाबदाऱ्या पार सहज हसत खेळत, जिद्द होती माझी आणि हसत खेळत आजही मी त्या आणि जबाबदाऱ्या तुम्ही हे सगळं काम करताय आणि तुम्हालाच माहित नाही तुम्ही काय काम करता. ज्यावेळेस पुरस्कार तुम्हाला भेटतो आणि हो. तुम्ही विचारता सिद्धार्थ आपण काय काम करतो, आणि हा तिला माहित पुरस्कार नव्हतं, नाही तिला माहित नव्हतं. हा. काम म्हणून कधी केलेलंच नाही ना. हा, हा. आता हे आपलं कर्तव्य निसर्गाविषयी ते केलेलं, त्यामुळं काम आणि याच्याबद्दल आपल्याला पुरस्कार मिळेल हे कधीच माहिती नव्हतं. हा. आणि तसंच 6:15 मला फोन आलता की सृष्टी सोनवणे का? मी म्हटलं हो. आणि साधाच मोबाईल होता माझ्याकडे, तर ते म्हटले अभिनंदन. मी म्हटलं अभिनंदन कशाबद्दल? तर म्हणले तुम्हाला नवदुर्गाचं अवॉर्ड मिळालं. मी म्हटलं अवॉर्ड मिळालं? 1 मिनिट म्हटलं, तुम्ही रॉंग नंबर आहे म्हटलं, तुम्ही चुकीच्या ठिकाणी फोन लावला. नाही म्हटले, तुमचं नाव सृष्टीचं आहे का? म्हटलं नाही. मग त्यांनी मला फोन नंबर सांगितला, अरे तुम्हीच सृष्टी. तर मी म्हटलं काय करतात आपण, आपल्याला पुरस्कार मिळतोय असं म्हणून. तर त्यांना सविस्तर विचारलं. मला तोपर्यंत कळलंच नव्हतं की आपल्याला पुरस्कार का मिळतोय म्हणून. आपण आपलं कर्तव्य करतो आणि पुरस्कार मिळणं हे कधी अपेक्षाच नव्हती ना. म्हणजे आपण जे काम करतो त्यासाठी पुरस्कार असतो हेच माहितीच नव्हतं. आणि फर्स्ट टाइम त्याच वेळी एवढ्या मोठ्या ह्याच्यावर स्टेजवरती त्याच्यावरती गेले आणि आपण पुरस्कार वगैरे कधी टीव्हीतच बघितलेलं आणि हे आपल्याला मिळेल हे कधी वाटलंच नव्हतं ना. त्यानंतर तुम्ही निसर्गाचं काम करतात, त्यानंतर प्राण्यांवरती उपचार करतात. हे सगळं काम करत असताना तुमच्यामध्ये कविमन देखील आहे आणि मला वाटतं जगातला एकमेव काव्य संग्रह असेल तो, जो की तो सापाची ओळख व्हावी म्हणून तुम्ही तो प्रकाशित केला आहे. सर्पराज्ञी नावाचा काव्यसंग्रह तुम्ही प्रकाशित केला. नेमका हा कविमनात जागृत कधी झालं आणि तुम्ही कविता लिहायला कधी लागला, याच्याविषयी जरा सांगा. माझं काय झालं की मला सर्प खूप आवडतात. म्हणजे लहानपणापासून मी जे प्राणी म्हणजे आता जे आहे सर्पराज्ञी प्रकल्प, हा सर्पराज्ञी प्रकल्प म्हणजे काय केलं की साप मला खूप आवडतात आणि सापाविषयी पुस्तक लिहायचं होतं मला. तर सगळ्यात आणि काय असतं की कविता किंवा गाणं असं ज्यावेळेस असतं ते ध्यानात राहतं माणसाच्या. तर पुस्तक वाचून म्हणजे धडा वाचलेला आणि कविता वाचलेली यात खूप फरक आहे. म्हणून मी कविता करायचं ठरवलं. तर सर्पांची कवितेतून ओळख करून द्यायची होती. तर मग त्याचं सगळं जे वर्णन आहे म्हणजे साप समजा उदाहरणार्थ नाग घेतलाय तर
तर नागाचं जे वर्णन आहे ते त्या कवितेत मांडलेलं आहे सगळ्या पद्धतीने. म्हणजे अशा पद्धतीचे जेवढे साप आहेत बीड जिल्ह्यातले, अशा सगळ्या सापांची माहिती मी ते कवितेतून दिलेली आहे. हां, ते म्हणजे त्यात कवित तुम्ही म्हणलेलं की चावल लागतं धोक्याची, काढतो ऐटीत फणा, करतो फुसफुस याला नाग. नागमाळा म्हणजे हे वर्णन हे अद्वितीय आहे. म्हणजे हे सहज असं काम करणाऱ्याला सुचत नाही. त्यासाठी ते मन लागतं, ती दृष्टी लागती, ती शब्दाची बांधणी लागते. हे नेमकं कुठून उपजत? म्हणजे हा शिक्षकी पेशातून आलेला, वडिलांकडून आलेला गुणधर्म आहे. माझे वडील चांगले कवी होते, हो. म्हणजे कविता करायचे. माझे वडील नाटककार होते, ते नाटक करायचे आणि नाटक सीताहरण हे त्यांचं गाजलेलं नाटक आहे की ते त्याचे प्रयोग पण करायचे. माझे वडील एकदम उत्कृष्ट छायाचित्रकार पण होते की जे चित्र हाताने पेंटिंग करायचे. त्यांनी स्वतः त्यांच्या वडिलाचे आई वडिलाचे फोटो पण त्यांनी स्वतः काढलेले. म्हणजे माझ्या वडिलांमध्ये असं काय नव्हतं गुण, असं नव्हतं. त्यातला तो एक गुण आलेला कविता करण्याचा माझ्यात. अच्छा, तुम्हाला हे कधी कळालं हे कवी आहेत म्हणून? हे असं वाटलं होतं म्हणजे लहानपणापासून ते कविता करतात असं? हो म्हणजे तुम्ही म्हणजे लग्नाच्या अगोदर यांनी कधी कविता ऐकवलेली आहे तुम्हाला? हो, सतत असायचं. अच्छा, म्हणजे कशावर ना कशावर कविता असायच्या अशा. अच्छा अच्छा अच्छा. मी लिहायचो ना, म्हणजे पेपरमध्ये लिहायचो कविता. पेपरमध्ये लिहायचो. आणि एखादी आवडती कविता होऊन जाऊ द्या. नाही तसं नाही, आता माझ्या लक्षात आता कविता विसरून गेलो मी सगळ्या. आणि काही दिवस मी बरेचसे चंपावती पत्रामध्ये म्हणजे चांगलं लिहिलं होतं, म्हणजे कविता लिहायचो मी साहित्य गंध पुरवणीमध्ये. आता याच वर्षी सरपादने या ठिकाणी आग लागली होती आणि आगीमध्ये बरंचसं नुकसान झालं होतं. ही आग नेमकी कशामुळे लागली होती? खालापुरेचा एक माणूस आहे सुदाम लावळे म्हणून, त्याने ते आग लावलेली आहे. म्हणजे ती लागली का लावली हे मात्र काय सांगता येणार नाही. आता ते तपासाचा भाग आहे. त्याच्यामध्ये जवळपास आपण जे जगातलं पहिले सांस्कृतिक नंदनवन तयार केलं होतं की ज्याच्यामध्ये आपण सांस्कृतिक म्हणजे आता बौद्धचे जे वन आहेत ते वन तयार केलं होतं, रामायण वन तयार केलं होतं, अशोक वन तयार केलं होतं, महाभारत वन तयार केलं होतं, पंचवटी वन तयार केलं होतं, नवग्रह वन, सप्तर्षी वन. म्हणजे असे जे वनांचे विविध प्रकार आहेत, नक्षत्र वन, रास नक्षत्र वन, म्हणजे हे सगळ्या प्रकारचे असे जवळपास 30 प्रकारचे वनं तयार एकाच जागेवर केले होते की ते तुम्हाला 30 प्रकारचे झाडं, म्हणजे 30 प्रकारचे म्हणतो 30 वनांचे प्रकार इथं आपण निर्माण केले होते की एकाच जागेवर तुम्हाला ते झाडं पाहायला मिळणार होते. ते सगळे झाडं मागच्या वर्षी आपण जे लावले होते ते जळाले. त्यातले काही 75% आता फुटतायत नवीन. तर त्यातून जवळपास 10-15 लाखाचे नुकसान झाले होते आपले. आणि त्यात आजही एवढं काम करतायत, एवढं प्रामाणिकपणे काम सुरू असताना आजही रस्ताही अडवला जातो. म्हणजे आणखीन संघर्ष संपलेला नाही. आता त्या रस्ता अडवण्या पाठीमागचं कारण वेगवेगळे होते की काही वेगळाच म्हणजे दृष्टिकोन ठेवून त्यांनी तो रस्ता अडवला होता की त्यांचं अतिक्रमण निघावं म्हणून तो रस्ता अडवला होता. परंतु ते झाला आता रस्ता. आणि निसर्ग वन्यजीवाविषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा एक प्रकल्प हा तुमचं एक स्वप्न आहे, ते कधी पूर्ण होणार आहे? आता हे काय माहिती आहे का, आता हा प्रकल्पाला आपण जी निस्वार्थ भावनेतून मदत करणारे लोक आहेत अशांचीच मदत घेतली जाते आणि त्यातून जे पैसा राहील त्यातून आपण नवीन प्रकल्प हाती घेत असतो. आता याला लागेल वेळ, पण होईल नंतर. म्हणजे जसं वेळ भेटेल, जशी आर्थिक मदत निर्माण होईल त्यातून हा प्रकल्प उभा राहील. तर त्याच्या कामासाठी सुरू आहे. आता माती आणून टाकलेली आहे, हळूहळू त्याची रूम बांधून त्याला बाकीचं मग डेव्हलप होईल हळूहळू, पण त्याला वेळ जाईल. निसर्गावरती तुमचं एवढं प्रेम आहे की तुमच्या मुलीचा 10वा वाढदिवस देखील तुम्ही वृक्ष तुला आणि बीज तुला करून केलेला आहे. हो. तर हा असा वाढदिवस साजरा करण्यासाठी समाजात तुम्ही काय उद्देश देऊ शकता, काय सांगू शकता समाजाला? काय नाही, आता वाढदिवस आपण बरेचसे पाहतो. आता रस्त्यावर वाढदिवस करण्याचं एक फॅड आलेलं आहे, पण त्या वाढदिवसातून काहीतरी समाजासाठी हित व्हावं. आपण जन्माला आलो समाजाचं अहित होण्यासाठी नाही, बरोबर. तर काहीतरी सत्कारमी लागावं. आता तिचा जो वाढदिवस करण्यापाठीमागचा उद्देशच असा होता की आम्ही विविध ठिकाणून बिया ज्या गोळ्या केल्या होत्या त्याच्यातून जवळपास 200 प्रकारच्या बियांच्या वनस्पतींच्या बियांचा बीज तुला केली होती आणि काही अतिदुर्मिळ वृक्षांच्या बीज तुला. तर केक कापण्याची जी पद्धत आहे त्याला पण आम्ही फाटा दिला होता की त्याच्यामध्ये आम्ही विविध फळांपासून म्हणजे निसर्गातले जे फळं आहेत त्याच्यापासून केक बनवला होता आणि नैसर्गिक दिवा लावला होता की आपण जी मेणबत्ती लावतो तसं न लावता पांडवबत्ती नावाचं एक वनस्पती आहे की दुर्मिळ वनस्पती आहे त्याचा दिवा केला होता, त्याला पेटवलं आणि तो दिवा म्हणजे ती वनस्पतीची ओळख लोकांना व्हावी की बाबा अशी ही वनस्पती असते आणि दुर्मिळ आहे, म्हणून आपण त्या पद्धतीने ते वाढदिवस साजरा केला होता. आणि ह्या प्रकल्पावरून सरपराजनी मुलीचंही नाव ठेवलं तुम्ही? हां, सरपराजने नाव ठेवण्या पाठीमागचा उद्देश असा होता की प्रकल्प हा अगोदरचा आहे आणि सरपराजनी नंतर झालेली आहे. तर सरपराजनी म्हणजे प्रकल्पात मुलीचं नाव सरपराजनी याच्यासाठी ठेवलं की सरपराजनी जवळपास सगळ्या माणसांना असा भास होतो की सरपराजनीमध्ये सरपंची राणी
किंवा असा त्याचा अर्थ घेतो, तसा पण अर्थ आहे. परंतु संपर्काशी सर्पाशी संबंधित काहीतरी हा, नाम असावं. तर सर्पराज्ञी म्हणजे तसा अर्थ नाही घेतलेला आपण ह्या प्रकल्पाचा. सर्पराज्ञी म्हणजे पृथ्वी, आणि ही पृथ्वी म्हणजे सर्व सृष्टीची निर्माती, म्हणजे आई, म्हणजे सर्व प्राणी मात्रांची आई, म्हणून सर्पराज्ञी नाव दिलेलं आहे. म्हणजे अशी पद्धत आहे ती. बरं, ह्या प्राण्यांमध्ये सगळ्यात जास्त लवकर लळा कुणाला लागतो, तुम्हाला की सृष्टीताई? माझा आणि प्राण्यांचा संपर्क फक्त 2 वेळेस येतो. हां एक प्राणी आणता वेळेस हां आणि दुसरा प्राणी सोडता वेळेस. अच्छा. तर मधला जो कालावधी आहे, हां. जो मग तो महिनाभराचा असेल, 2 दिवसाचा असेल, किंवा 5-6 वर्षाचा पण असू शकतो, म्हणजे ते नीट होण्याचा, तर तो सगळा कालावधी हिचा असतो. म्हणून लाळा मात्र हिलाच जास्त लागतो. काही प्राणी ते एवढे हटकुरे आहेत की मी जर चारलं कधीतरी, हिने जर नाही चारलं तर ते परत टाकून देतात, म्हणजे खात नाहीत. खात नाहीत. म्हणजे असे नखरेचे पण म्हणजे लाड हिच्याकडून करून घेतात. हां हां. म्हणजे असं खूप, म्हणजे प्राण्यांमध्ये आपल्याला वाटतं की खूप वेगळे भाव असतात. म्हणजे लेकरांवाडे लाड करून घेतात प्राणी. प्राण्यांना एवढे आईची माया मिळते की ते लाड करायला लागतात प्राणी. खूप म्हणजे खूप आईवाणीच. साधारण एकदम साधं उदाहरण देते. आम्ही एका कार्यक्रमाला दोघं पण पुण्याला गेलतो, हां हां. आणि याचा एक मित्र आहे दीपक थोरात म्हणून, त्याला आम्ही इथं ठेवलं होतं प्रकल्पावर. आणि त्या पिल्लांना, काळविटाचे जे पिल्ले होते पाडस, त्यांना दूध बॉटलने असं पाजावं लागायचं. तर तो दूध पाजत होता तर ते पितच नव्हते. मला त्याने फोन लावला, अरे ताई म्हटलं ते पिल्ले काय दूधच पिणार. म्हटलं अरे पाच हे करून नाही. मग शेवटी मला सुचलं, तिथून म्हटलं व्हिडिओ कॉल करू आणि तू त्यांच्या समोर हे कर, म्हणलं मोबाईल धर आणि मी बोलते आणि नकळत दूध पाज. तर ते मला बघत बघत अक्षरशः ते दूध पिलते. म्हणजे 2 दिवस, म्हणजे आजची रात्र आणि उद्याचा दिवस, तसं करून आम्ही हे केलं. आणि जो नुवा नावाचा गरुड होता त्याला तर एवढा लाडाचा होता, त्याला असं स्वतः भरवलं. तो खूप मोठा झालता, त्याला सोडायचं होतं आम्हाला, पण तो स्वतः खायचं नकोच म्हणायचा. जर मी कुठे गेले समज एखाद्या वेळी एखाद्या टायमाला, आता हा खातोय खाऊ द्या म्हणायचं, याला आपल्याला सोडून द्यायचं, याला सवय लागली पाहिजे स्वतः खायची. पण तो एवढा रुसायचा, मला जिथं 10 मिनिटाचं काम असायचं तिथं 2-2.5 तास लागायचे. आपण त्याला म्हटलं नुवा खा, नुवा इथून उडणार, दुसरीकडे जाऊन बसणार, मान फिरवणार, खाणारच नाही. आणि 2-2.5 तासानं मला राग यायचा. मग मी म्हणायचे आता बस तसंच, मी चालले, आता तुला खायचंय तर खा, नाही तर बस तसंच. असं म्हटलं की उडून खांद्यावर येऊन बसायचं. मग आता ह्याचा राग गेलेला आहे, आता ह्याला भरवा, मग भरवायचं आपण. असे प्राणी जवळपास आतापर्यंत 30,000 पशु पक्षी प्राणी तुम्ही म्हणजे त्यांचा उपचार केला, त्यांना निसर्गात सोडून दिलं. पण असा कुठला एखादा प्राणी असेल, पक्षी असेल की त्यांना खूप लळा लावला तुम्ही त्याला आणि त्याला आता निसर्गात सोडण्याची वेळ आली, तर असा कुठला प्रसंग आहे का जेव्हा मन भरून आलं? हो, तो गरुडाला एकदा, आणि खुशी नावाचं गिधाड होतं. अच्छा. अक्षरशः गिधाड खूप मोठं. पण ज्यावेळी मी बाकीच्या पिंजऱ्यात खायला टाकायला जायचे का, अक्षरशः मूल कसं आईचं पदर पकडून पाठीमागत होतो, तसं चोंचीने माझा पदर एका साईडने पकडायचा आणि माझ्या पाठीमागं चालायचं. त्याला पण सोडताना मला एवढं वाईट वाटलं होतं, पण त्याच्यापेक्षाही जास्त वाईट वाटलं ते गरुड सोडताना. सयाजी सर मला म्हणले, सृष्टीताई तुम्हाला त्याला सोडताना मन भरून येतंय का? तर मला अक्षरशः त्याला सोडताना रडायला पण यायचं आणि आनंद पण वाटायचा. का तर तो आदिवासात आता जगणार, आपल्याकडं ठेवून तरी उपयोगच नव्हता. आपल्याला जर एखाद्या रूममध्ये जर कैद करून ठेवलं, किती सोय असली तरी पण नको वाटतं आपल्याला एकाच ठिकाणी राहणं. मग तसा पण विचार माझ्या मनात यायचा की अरे आपण एका जागेवर राहिलो की आपल्याला कसा वैताग येतो, याला सगळं आपण खाऊ पिऊ घालतो, हे आपण हे करतो, पण याला सोडून देणं गरजेचं आहे. त्यावेळी खूप वाईट वाटायचं मला. त्याला सोडताना डोळ्यात पाणी पण यायचं आणि हसू पण आलं नंतर. असं खूप वाईट वाटायचं. एकंदरीत म्हणजे हे प्राणी जखमी झालेले आहेत किंवा कुठेतरी त्यांना इजा झाली काय, ते हे तुम्हाला कळतं कसं? मी शोध कसा घेता त्या प्राण्यांचा? नाही कळत नाही, लोक फोन करतात. अच्छा. की अशा ठिकाणी प्राणी जखमी आढळलेला आहे आणि तुम्ही या आणि घेऊन जा. अच्छा. तर काही लोक मला जाईपर्यंत थांबतात, तर काही लोक निघून जातात. अच्छा. परंतु ही भावना जी आहे लोकांमध्ये आता निर्माण झालेली किंवा फोन तरी करतात, तर ती खूप चांगली आहे. म्हणजे कुठं अपघातात जखमी झालेले, रस्त्याच्या कडेला कुठं विहिरीत पडलेले किंवा आजाराने कुठंतरी मूर्छित होऊन पडलेले, अशा प्राण्यांना लोक सांगतात लगेच ताबडतोब. मग आपण जायचं आणि ते प्राणी घेऊन यायचे आणि त्याच्यावर उपचार करायचा, नीट करत झाले की सोडून द्यायचे. साधारणतः 1 दिवसाचा अंदाजे खर्च किती होतो या प्राण्यांवरती? प्राणी अवलंबून असतं, ते प्राणी किती आहेत त्याच्यावर अवलंबून. आता जर पाहिलं तर आता जवळपास 2,500-3,000 हजार रुपये रोज लागतो आपल्याला. अच्छा. तर जसा प्राणी असेल, कधी कधी एकही प्राणी नसतो, कधी कधी प्राणी खूप असतात, मग ते 1,000-1,500. पण जर पाहिलं तर साधारण 1,000-1,500 रुपये रोज खर्च लागतो कंटिन्यू.
मग त्याच्यात म्हणजे आजगरा वगैरे सारखं असेल तर त्याच्यासाठी मी एका ठिकाणी तुम्ही सांगत असताना ऐकलं वाचलं होतं की हे आजगराला एक कोंबडी लागते दररोज आणि मग तो खर्च कशा पद्धतीने काय? नाही, आजगर दररोज नाही खात, हां हां पण ते गिधाड होतं त्याला मात्र दररोज लागायचं. अच्छा हां, तर अशा कधी कधी काय असतं का आता समजा तरस असेल, हां लांडगा असेल, मांसाहारी ज्यावेळेस प्राणी असतात हां. त्यावेळेस खर्च वाढतो. हो. कारण मांस मटण विकत आणणं आणि त्याला चारणं हे खूप मोठं म्हणजे खर्चाचं काम असतं. पुन्हा आता फळांचं जर पाहिलं तर फळं पण खूप महाग आहेत. म्हणजे फळाहारी आणि मांसाहारी गवत समजा आपण इकून तिकून कसंही ॲडजस्ट करून घेऊ शकतो, पण ह्या प्राण्यांना मात्र दररोजचे दररोज खायला द्यावंच लागतंय आणि तो खर्च वाढतो. मला खूप गप्पा मारायच्या तुमच्याकडे, पण काय माहिती आहे का, वेळेची पण आपली मर्यादा आहे. तुमच्या काव्यसंग्रहावरती आपण एक दिवस नक्की निवांत गप्पा मारूयात, पण आता आपल्याला तुर्तास तरी थांबावं लागेल. कसलाही पद प्रतिष्ठा नाव कमवण्याच्या पाठीमागं न लागता आपल्याला आवड आहे म्हणून एखादं काम करायचं आणि त्याच्यातून काय मिळेल न मिळेल याची कसलीही अपेक्षा न ठेवता हे काम करतायत यावरती म्हणजे ही अविश्वसनीय गोष्ट आहे. एखाद्या चित्रपटाची स्टोरी वाटावी अशी ह्या दाम्पत्याची कथा आहे, परंतु हे सर्वश्रुत सत्य आहे. आपण त्याच प्रकल्पावरती आता यांची मुलाखत घेतोय, पण नक्कीच नंतर भेटूया. तोपर्यंत आपण पाहत राहा A to Z रिपोर्ट, आपली बातमी आपला आवाज. धन्यवाद.